श्लोक 15वा. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अर्थ, ज्याच्यामुळे लोक उद्विग्न होत नाहीत आणि जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यापासून मुक्त राहतो तो ईश्वराला प्रिय आहे किंवा प्रिय असतो. विवरण: भगवंताला प्रिय होण्यासाठी काय करावे लागते ते या श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे. आपणापासून म्हणजे आपल्यापासून कोणालाही उद्वेग होऊ नये. उद्वेग म्हणजे वैताग किंवा त्रास. काही वेळा लोक देवाची भक्ती करताना किंवा स्वतःचे शुचित्व जपण्याच्या नादात आपले वागणे इतरांवर लादत असतात. म्हणजेच पूजेच्या वेळी त्या व्यक्तीला ठराविक साहित्य हवे म्हणजे हवे आणि ते घरातील इतरांनी त्याला उपलब्ध करून द्यावे लागते. किंवा त्यांचे सोवळे ओळे विशिष्ट गोष्टी त्यांना आहारात चालत नाहीत, अशाही गोष्टी इतरांनी त्यांच्या पाळाव्या लागतात. म्हणजे यांना आहारात कांदा, लसूण किंवा इतर दुसरे कुठलेही पदार्थ नको असतात आणि यामुळे या माणसाचे अवतीभोवती असणाऱ्यांना त्या त्या गोष्टींचा त्रास सोसावा लागतो. म्हणून आपण केलेले नियम आपल्यापुरते असावेत, ते इतरांवर कधीही लादू नयेत. यामध्ये आपण करीत असलेली व्रतवैकल्य, उपवास, मौन, अहिंसा किंवा आहारातील गोष्टी अशा अनेक बाबींचा समावेश असतो. म्हणजेच आपला उद्वेग, आपला त्रास इतरांना वाटू नये असेच आपण वागावे. हल्ली भक्तीचे नावाखाली लाऊडस्पीकरवर मोठ्या मोठ्याने बांग देणे, आरत्या लावणे, भजने म्हणणे असे प्रकार किंवा मिरवणुका, पालख्या इत्यादी गोष्टींचा अतिरेक होतो आणि कुठल्याही गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासाठी मोठ्या मोठ्यांनी वेळी अवेळी फटाके लावणे याचा सुद्धा यात समावेश करायलाच पाहिजे. अशा या गोष्टी ह्या भक्तांनी अगदी व्यवस्थित ठरवून टाळल्या पाहिजेत. जसे आपला त्रास कोणाला होऊ नये तसेच आपणही उगाचच इतरांचा त्रास वाटून घेऊ नये. स्वतःही उद्वेग पाहू नये म्हणजे त्रासून जाऊ नये. लोक अडाणी असतात, ते काय करतात याची त्यांना जाण नसते, ते मूर्खासारखे वागतात. म्हणून त्यांचा आपण त्रास मानून न घेता आपण शांत राहायचा प्रयत्न करावा. शक्य असेल तर त्यांना शिकवून शहाणे करावे, त्यांचे मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. जसे आजकाल फटाक्यांपासून होणाऱ्या त्रासाबद्दल लोकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये जागृती करण्यासाठी खूपच प्रयत्न केले जात आहेत. या कामात बळजबरी, आर्थिक लालूच वगैरे दाखवू नये, कारण हे उपाय अगदी तात्पुरते असतात. आपल्याकडील संत हे असेच उद्वेग न देणारे आणि उद्वेग न पावणारे असे होते. आणि या बाबतीत आपल्याला तुकाराम महाराजांची अनेक उदाहरणे माहिती आहेत. तसेच एकनाथ महाराजांची पण आपल्याला खूपच उदाहरणे माहिती आहेत. हर्षामर्ष, एखादी अनुकूल गोष्ट घडल्यास माणसाला आनंद होतो. उदाहरणार्थ लॉटरीचे लाखो रुपयांचे तिकीट लागले तर त्या आनंदाचा अतिरेकच होतो, म्हणजे त्याला हर्ष होतो. एखादी वेळ अशा हर्षामुळे माणसाचे मनावर किंवा डोक्यावर परिणाम होतो, तर त्याचा अतिरेक झाला तर माणूस वेडा होतो आणि तो कधीकधी मृत्यूसुद्धा पावतो. म्हणूनच माणसाने अशा विकारांपासून दूर राहायला पाहिजे. आनंद वाटणे तर स्वाभाविक असते, पण त्याचा अतिरेक होणे हे कमकुवत मनाचे लक्षण आहे. अमर्ष म्हणजे मत्सर, दुसऱ्याचे चांगले सहन न होणे म्हणजेच मत्सर वाटणे. इतरांना आपल्यापेक्षा जास्त सुखसुविधा मिळतात किंवा विद्या शिक्षणातील त्यांची प्रगती जास्त असते, त्यांना मान सन्मान प्राप्त होतात, कीर्ती मिळते, याचा लोक मत्सर करतात. इतकंच नाही तर त्यांना असं सुद्धा वाटत राहतं की ह्या माणसाची एवढं मिळण्या इतकी काही खरं तर लायकी नव्हती, म्हणजे माझी आहे पण त्यांची नाही आहे, असंही यांच्या मनात येऊ शकतं. आपल्या इतिहासात एखाद्याची चांगली सुंदर पत्नी असेल तर इतर जण त्याचा मत्सर करतात आणि मग ती मिळवण्यासाठी किंवा त्याचा सूड घेण्यासाठी युद्धे सुद्धा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा या अशा मत्सरी वृत्तीपासून दूर राहावे, कारण हा मत्सर स्वतःचे नाशाचे कारण आहे. म्हणून निर्मत्सर माणूस भगवंताला आवडतो.
भय प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये उपजतच भय नावाची गोष्ट आहे. जेथे जेथे द्वंद्व आहे तेथे तेथे भय आहे. आपणा व्यतिरिक्त दुसरा कोणी असला तर त्याची आपल्याला भीती वाटते. आपले सर्व विश्वच या भयाने व्याप्त आहे. अगदी पंचमहाभूते एकमेकांची भीती बाळगून आहेत आणि माणसाला तर पावलोपावली अनेक प्रकारचे भय वाटत असते. अगदी तान्ह्या बाळापासून ते वृद्धापर्यंत म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत भय याची पाठ सोडत नाही. म्हणून एक ते गाणं आहे ना, की भय इथले संपत नाही, तर तेच हे भय आहे. सर्वात मोठे भय मरणाचे वाटते, परंतु भक्ताने भयमुक्त असावे. ज्याचा परमेश्वरावर संपूर्ण विश्वास आहे त्यांना भय वाटत नाही. अनेक स्वातंत्र्य सैनिक हसत हसत फासावर चढले, त्यांना कधीही मरणाचे भय वाटले नाही. भयाची व्याख्या पुढील प्रमाणे करता येते. इष्ट गोष्टीचा वियोग, इष्ट म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीचा वियोग किंवा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीचा वियोग, आणि अनिष्ट गोष्टीचा संयोग, नको असलेली गोष्ट किंवा प्रसंग किंवा माणसं आपल्या आयुष्यात येणं, आपल्या जवळ येणं. ह्या अशा होणाऱ्या घटनेच्या शंकेला भय असे म्हणता येईल. परत एकदा हे वाक्य थोडक्यात वाचते. इष्ट गोष्टींचा वियोग आणि अनिष्ट गोष्टींचा संयोग होण्याच्या शंकेला भय असे म्हणतात. म्हणजेच योग वियोग, प्रिया प्रियांचे योग, अप्रिय गोष्टीचा योग आणि प्रिय गोष्टीचा वियोग असा ह्याचा अर्थ आहे. मुक्त वर सांगितलेल्या सर्व गोष्टींपासून जो संपूर्णपणे रहित झाला आहे, की जो संपूर्णपणे त्याचा काही वाटत नाही, तो मुक्त आहे. मनात प्रपंचाबद्दल प्रेम किंवा आसक्ती असल्याने वर सांगितलेले विकार उद्भवतात. पण आसक्ती नसेल तर या विकारापासून साधक दूर राहू शकतो. कारण अशा साधकाचे मनात भगवंताशिवाय अन्य कोणाचेच महत्त्व नसते. तो या सर्व विकारांपासून मुक्त असतो. आणि असेच भक्त भगवंत म्हणतायत की मला प्रिय असतात. इथे आपण थांबूया.